आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष. ज्यांचं क्वालिफिकेशन असं आहे त्या आपल्याला आज लाभल्या, त्याबद्दल सर्वांनी जोरात एकदा टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी. धन्यवाद. कोल्हापूरचं नातं अनेक दृष्टीनं आपल्या सगळ्यांशी लाभलेलं आहे. एक महत्त्वाचा मोठा दुवा छत्रपती शिवराय आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठ, हे तीन म जे आपल्या आयुष्यात येतात, हे तीन म म्हणजे एक आपली मायभूमी, दुसरी आपली माय मराठी आणि तिसरी आपली माऊली. या तीनही आपल्या माऊली ज्या आयुष्यभर आपल्याला साथ देतात. मला इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की या फाउंडेशननी केवळ आणि केवळ एकच क्षेत्र न निवडता अनेक क्षेत्रातील जवळजवळ सर्व क्षेत्राशी स्पर्श असलेल्या नवदुर्गांना हा सन्मान जाहीर केलेला आहे. ही जी सामाजिक बांधिलकी आहे, ही समाजातल्या प्रत्येक स्त्रीचा तिच्यातील दुर्गाशक्तीचा विचार करून समाजातल्या सगळ्या स्त्रियांना इथे हा पुरस्कार जाहीर केला आहे. यातून या फाउंडेशनची किंवा या संस्थेची जी जागरूकता दिसते ती खूप महत्त्वाची. मग ते कायद्याचं क्षेत्र असेल, ते राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, भाषिक योगदान असेल आणि न्यायिक योगदान असेल, कुणी कष्टाने आपल्यामधल्या शक्तीचा आविष्कार केला असेल, तर समाजातील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक नवदुर्गा शक्तीचा आविष्कार आपल्याला या कार्यक्रमात दिसून येईल. तो म्हणजे इथे सन्मानासाठी निवडलेल्या या महिला किंवा माझ्या भगिनी यांचा सहज जरी तुम्ही आढावा घेतला तरी तुमच्या लक्षात येईल की समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातील स्त्रीची नवदुर्गेची इथं निवड केलेली आहे. आणि ही जी सजगता आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाकडे, प्रत्येक क्षेत्राकडे बघण्याचा हा जो साक्षी दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन मला या संस्थेचा खूप महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणूनच या संस्थेचं हे वेगळेपण आहे. विविध मार्गदर्शन एव्हल्युशन इंग्लिश टू प्रॅक्टिकल येथे सौ अंजली हरळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच चालू असतं. आणि त्यामुळे शाळेची अशी वेगळी ओळख या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण केलेली आहे.
आपली वेदोक्त परंपरा. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी युगामध्ये अग्निहोत्र घरोघरी होत असे. त्याच्यामुळे प्रकृती आणि सर्व गोष्टी नियमित रूपाने चालत असे. आजचा जो काळ आलेला आहे तो काळ आहे जागतिक प्रदूषणाचा. कितीही प्रदूषणाला आपण आळा घालायचा म्हटला तरी आपण आळा घालू शकत नाहीये. सर्व गोष्टी त्या प्रदूषणाच्या तीव्र गतीसमोर कमीच पडत आहेत. आणि आज करोनासारख्या महामारीने आपणास दाखवून दिलेले आहे की आपण आज पूर्णपणे प्रदूषणाच्या गर्तेत गेलेलो आहे. नमस्कार. होय होय, मी जिजाऊ बोलते. माझ्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झारळ पसरली होती. निश्चित पडली होती. नव्हती गुलामची चाल की अन्यायकारक राजवटीविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत. अशा वेळी स्वराज्य संकल्प शहाजी राजांच्या मार्गदर्शनाने मी शिवबांना घेऊन पुण्यात आले. आदरणीय पुरस्कार प्राप्त मान्यवर, राज्यभरातील विविध क्षेत्रातील गुणवत्ता पुरस्कार प्राप्त सन्मान्य महिला मान्यवर, संशोधक प्रेरणादायी हितचिंतक, आप्तेष्ट, मित्र परिवार या सर्वांचे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत. मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी गुणवंत विद्यार्थिनींच्या सन्मानाचे आयोजन अशा विविध उपक्रमांनी संस्था कार्यशील आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजश्री शाहू स्मारक भवन येथे आज राज्यभरातील विविध क्षेत्रात महिला मान्यवरांचा यथोचित गौरव व्हावा. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुणवंत महिलांचा देखील यथोचित सन्मान व्हावा यासाठी आजच्या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मान्यवर, पुरस्कार प्राप्त महिला मान्यवर, माता भगिनींचे सहर्ष स्वागत व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर विशेष सत्कार धन्यवाद. यानंतर डॉक्टर निहारिका प्रभू यांना विनंती आहे की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना विनंती आहे आपण महत्त्वाचे असतात ह्याच्यावर मला जरा हायलाईट करायचं होतं. जे मी अभ्यास केलेला आहे त्याच्यात बाहेरचं जे स्त्रीचं बाह्य जननेंद्रिय आहे आणि आतलं आहे त्याच्याबद्दल मी भरपूर अभ्यास केला आहे आणि इटलीमध्ये जाऊन शिकून आले आहे. तर हे सगळं करताना शिकताना पेशंट्सना ट्रीट करताना हे एक मला समजण्यात आलं आहे की सौंदर्याशिवाय जे मार्केटिंग करून खूप सौंदर्य करण्यात येतं पण त्याच्यात आरोग्याचाही खूप महत्त्वाचा रोल आहे आणि आपल्या देशात ह्याच्यावर जास्त बोललं जात नाही, जास्त त्याच्यात एज्युकेशन दिलं जात नाही. ह्याच्यावर आपल्याला जरा भार दिला पाहिजे. तर पुढे ह्या टॉपिकवर आपण जास्त कोणाला काही विचारायचं असेल की काय बोलायचं असेल तर ते माझ्याशी येऊन फ्रीली बोलू शकतात. थँक्यू. आज नवदुर्गा पुरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन
जे राजू लोहार सरांनी आणि मनीषाताई लोहार यांनी मला या ठिकाणी इथं निमंत्रित केलेलं आहे. खरं तर मला निमंत्रित म्हणण्यापेक्षा मी या घरचा सदस्यच आहे की दरवर्षीच कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना भेटायचा योग मनीषाताईंच्यामुळं आणि राजू सरांच्यामुळं मिळत आहे. खरं तर सुरुवातीला मी या पुणे जर्नलिस्ट फाउंडेशनच्या बाबतीत काही बोलायचं आहे मला की या फाउंडेशननं गेली अनेक वर्ष, मी 20 वर्ष झालं सातत्यानं पाहते की सातत्य टिकवून ठेवलेलं आहे. आत्ताच्या या गेल्या 10 वर्षापूर्वीची परिस्थिती खूप वेगळी होती, पण आता तुम्ही या 10 वर्षात जर पाहिलं तर लोकांना प्रलोभन असणारे अनेक सेक्टर उपलब्ध आहेत आणि त्यातून अशा कार्य करणाऱ्या महिला शोधणं आणि तेही महाराष्ट्रभर हे खरोखर कौतुकास्पद काम आहे. आणि विशेष करून मला याच्यामध्ये आणखी एक कौतुक वाटतं की पूर्ण कुटुंब या कामामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आणि खरोखर चांगल्या ज्या महिला आहेत, ज्या खरोखर कर्तृत्ववान आहेत आणि समाजामध्ये त्यांनी काहीतरी पेरलं आहे, अशा महिलांचा गुणगौरव करण्याचा हा सातत्यानं केलेला उपक्रम खरोखर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करणारा आहे. सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करते. 8 मार्च म्हटलं की आपल्याला शुभेच्छांचा वर्षाव चालू होत असतो. सकाळी उठल्यापासून आपण त्या शुभेच्छा घेत असतो. गर्भात असतापासून स्त्रीला तिच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत असते की ती गर्भात आली की मुलगा का मुलगी याची तपासणी करून मुलगी असेल तर तिला तिथंच संपवण्याचा घाट समाजामध्ये घातला जातो. आता खूप जाणीवपूर्वक महिला या गोष्टीला विरोध करतायत. माझ्या पोटात जरी मुलगी असली तरी मी तिला जन्म देणार आणि आमचे पुरुष बंधू सुद्धा आता बदललेले आहेत की एक मुलगी असली तरी आम्हाला हरकत नाही, आमची ती मुलगा पण आणि मुलगी पण. पण हा वर्ग किती? 5 ते 10% हातावर मोजता येणार. 90% वर्गामध्ये अजूनही मुलगा मुलगी हा भेदभाव केलाच जातो आणि तिथून आमची खरी लढाई सुरुवात होते. सुजाताताई पेंडसे मॅडम यांना विनंती आहे की आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. आज महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा बहुतांश वेळा मी या कार्यक्रमाला उपस्थित असते कारण मला ह्या कार्यक्रमाला यायला आवडतं. कारण ते वेगवेगळ्या इतक्या क्षेत्रातल्या सगळ्या स्त्रियांना शोधून, प्रत्येक वेगवेगळे कर्तृत्व असलेल्या स्त्रीला शोधून पुरस्कार देतात आणि मग त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट असते. त्यामुळं मी बरेच वेळा या कार्यक्रमाला हजर असते. तुम्हालाही ते दिसलं असेलच. आज स्त्रीचा सन्मान केला जातोय, महिला दिन जवळ आलाय आणि त्या निमित्तानं सन्मान केला जातो स्त्रीचा. आता मगाशी मनीषाताईंनी सांगितलं की स्त्रीचा सन्मान करण्याचा एक दिवस आपण सगळेजण साजरा करतो, पण माझं असं म्हणणं आहे की एक दिवसापेक्षा 365 दिवस स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे, एवढं तिचं कर्तृत्व असतं. प्रत्येक घरामधल्या स्त्रीला तुम्ही नीट निरीक्षण करा. तिच्या अंगातले एकूण सगळे कर्तृत्व गुण, ती इतकी अष्टावधानी असते. फार पूर्वीच्या काळी चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र मर्यादित होतं, पण तेही तिच्यासाठी भरपूर त्या काळी असायचं. पण त्यातून बाहेर पडून ती स्वतः शिकली, तिचं स्वतःचं करिअर ती करते आणि आज अनेक क्षेत्रात ती नाव मिळवते, जे आपण आज बघतोच आहोत. पण हा सगळा जो स्त्रीचा प्रवास आहे तो सोपा आहे असं वाटतंय का तुम्हाला? तर प्रत्येक स्त्रीला माहिती आहे की आपण आता या स्थानावर जे पोचलेले आहोत ते येण्यासाठी आपल्याला किती कष्ट पडले. इतकं सोपं तर मुळीच नाही आहे. आज कशाला स्त्रीला तोंड द्यावं लागतंय. सर्वप्रथम घरातून बाहेर पडायचं म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या. त्यानंतर घरच्यांच्या संमतीशिवाय सहसा अजूनही तिला
बाहेर काम करायला पाठवलं जात नाही. ज्यांना संमती मिळते त्यांना ती आर्थिक गरज असते म्हणून स्त्रिया बाहेर पडतात. पण ज्या घरामध्ये पुरुष भरपूर पैसे कमावतोय ते ती स्त्री कितीही शिकलेली असली तरी तिला बाहेर जा आणि तू तुझ्या आवडीचं काम कर असं सांगणारे किती लोक आहेत, मला जरा शंका आहे. कारण ते शक्यतो म्हणतात मी पुरेसं कमावतो ना, मग तू काय करायची गरज आहे. आज कितीतरी स्त्रिया चांगल्या घरात असून सुद्धा, उच्च शिक्षित असून सुद्धा त्या काहीही करत नाही आहेत. पण सामान्य घरच्या स्त्रीला मात्र बाहेर पडावं लागतं. आपला चरितार्थ चालवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना उत्तम शिक्षण, करिअर देण्यासाठी तिला बाहेर पडावं लागतं. पण बाहेर पडल्यानंतर तिच्या वाट्याला काय काय येतं? सर्वात प्रथम स्त्रीला संघर्ष करणं अपरिहार्य आहे. स्त्रीच्या वाट्याला 2 गोष्टी येतातच. एक म्हणजे प्रचंड संघर्ष आणि तिला दुसरं म्हणजे सहनशक्ती तिच्याकडे प्रचंड लागते. ती असल्याशिवाय स्त्री कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि हा संघर्ष जर जवळून बघणारे लोक असतील आणि घरचा तिला जर पाठिंबा असेल तर त्या छान यश मिळवतात. आणि आज या सगळ्या मुली तुम्ही एकत्र जमलेल्या आहात आणि जे काय तुम्हाला यश मिळाले त्याच्या पाठीमागं तुमचे कुटुंबसुद्धा असणार आहे, तुमचे स्वतःचे परिश्रम असणार आहेत आणि या सगळ्यासाठी मी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करते. आज हे कार्य महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन जे करते याच्यासारख्या अनेक संस्था आज अस्तित्वात यायला पाहिजेत आणि त्यांनी असे वेगवेगळ्या क्षेत्रातले हिरे शोधून त्यांना असे पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची एक थाप उमटवली पाहिजे. कारण अशी एक कौतुकाची थाप त्यांना पुढं जायला प्रेरित करत असते. आणि हे काम ते दरवर्षी मला वाटते 20 वर्ष गेले ते करतायत आणि त्याबद्दल मी त्या सगळ्या त्यांच्या कुटुंबाचं सुद्धा मी अभिनंदन करते. आज इथे जमलेल्या, स्टेजवर असलेल्या, खाली बसलेल्या सगळ्या ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत त्या सगळ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते. आणि 2 गोष्टी अजूनही स्त्रीला शिकण्याची गरज आहे असं माझं निरीक्षण आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तिला स्वसंरक्षण करता आलं पाहिजे. अजूनही प्रत्येक, माझं तरी असं मत आहे की शाळेपासून हे स्वसंरक्षणाचे धडे तिला मिळाले पाहिजेत, जेणेकरून ती एकटी दुकटी जेव्हा बाहेर पडते, तिच्यावर अत्याचार होतात त्यावेळेला त्याचा प्रतिकार करण्यासाठी तिला ही गोष्ट उपयोगी पडेल. स्वसंरक्षणाबरोबर दुसरी गोष्ट तिला असं पाहिजे की मानसिक स्वास्थ्य तिचं चांगलं पाहिजे. आज बाहेरून इतक्या गोष्टी तिच्यावर प्रेशर येते, घरचं दारचं सगळं सांभाळून ती जे काम करते त्याचं तिला प्रचंड प्रेशर असतं आणि हे सगळं सहन करण्यासाठी तिची मनशक्ती मजबूत असली पाहिजे. आणि त्याचा सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे कारण काळ खूप बदलला आहे. आणि मी मगाशी मनीषाताईंनी उल्लेख केला की मी एक सदर लिहिते पुढारीमध्ये बहार पुरवणीमध्ये शोध सुखाचा नावाचं. जर तुमच्याकडे तुम्ही ते अवश्य घेऊन वाचा कारण त्याच्यामध्ये एक तंत्र आहे ज्याच्यामुळं आपलं मन कसं खंबीर आणि सुरक्षित राहायला मदत होते आणि ज्याच्यामुळं आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी कशा मिळवू शकतो. तर हे साध्या सोप्या गोष्टी जर आपण केल्या तर आपली मानसिक शक्तीसुद्धा चांगली राहील आणि आपल्याला जे काही बाहेर मिळवायचं आहे, आपल्या मुलाबाळांचं करिअर करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला यातून बळ मिळेल. आणि हे तुम्ही सगळ्याजणी करता आहात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं कौतुक करून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता आई जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृती सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करते. ज्या शाहू नगरीत हा कार्यक्रम संपन्न होतोय त्या छत्रपती शाहू महाराज, त्याचप्रमाणे ज्यांच्या कार्याच्या आणि समाजकारणाच्या प्रेरणेतून ही प्रेरणा मला आणि माझ्या कुटुंबाला इथपर्यंत मिळते की आज अशा पद्धतीचा एक अवॉर्ड घेण्यासाठी इथं येणं होतं. ते माझे सासरे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष आणि माथाडी कामगारांचे नेते. याचप्रमाणे ज्यांच्या यांना देखील या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनम्र असं अभिवादन करते. ज्यांच्या मार्गदर्शनातून आज हा पुरस्कार आणि ह्या सोहळ्यासाठी मी उपस्थित आहे ते माझे पती मार्गदर्शक श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील,
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माजी आमदार, आज योगायोगानं माझे आई वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्याकडून ह्या समाजकार्याचं बाळकडू मला या ठिकाणी मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते श्री राजीवजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी. आजचा हा सोहळा जर्नलिस्ट फाउंडेशन, महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन यांच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतोय. नवदुर्गा विकासोत्सव, मला वाटतं रे, नवदुर्गा विजयोत्सव असं आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आत्ताच म्हणजे मी खरं उशिरा उपस्थित झाले, पण माझ्या उपस्थित झाल्या माझ्या बाजूला ज्यांची आज प्रमुख उपस्थिती आपल्याला लागली आहे त्या ॲडव्होकेट ताई. आता आमची ओळख झाली, पण ती ओळख इतकी शॉर्ट होती की त्या शॉर्ट ओळखीमध्ये सुद्धा आपण एखादा माणूस ओळखतो त्या पद्धतीनं मला निश्चितच खात्री आहे की आजच्या या कार्यक्रमाची ही सन्मानाने उपस्थिती आपल्या सर्वांना खूपच चांगलं असं मार्गदर्शन देऊन गेलेलीच असेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध क्षेत्रामध्ये ज्यांना आज हे पुरस्कार मिळाले त्या सगळ्या पुरस्कार्थींना सर्वप्रथम माझ्याकडून मी भरभरून अशा शुभेच्छा देते. महिला दिनाच्या देखील आणि आपल्या कार्यकर्तृत्वा देखील भरभरून अशा शुभेच्छा. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन, खरं तर आज या योगाने ज्यांची प्रतिमा महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या मुखपृष्ठावरती असते ते मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री श्री जांभळे, आचार्य श्री बाळशास्त्री जांभळे यांना देखील या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. कार्यक्रमाची सुरुवात थोडीशी चुकली जरी असली तरी जेव्हा मी आले तेव्हा पहिलाच पुरस्कार ज्यांना दिला गेला ती छोटी छोटी मुलं जेव्हा या स्टेजवरती आली तेव्हा निश्चितच हे जाणवलं की मी काहीतरी फार मोठं आणि फार चांगलं असा कार्यक्रम मी कुठेतरी मिस केला. कारण ती छोटी मुलं इतकी म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं वर आली, त्यांच्या टीचरच्या सांगण्याप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीनं इथं बसली आणि गेली. मला वाटतं महिला आणि त्यात खास करून जेव्हा महिलेची जबाबदारी कुणाला तरी एक पिढी घडवण्याची असते, मग ती मुलांची असेल इतर विद्यार्थ्यांची असेल, याच्यामध्ये जी महिला अत्यंत भक्कमपणे अशा पद्धतीची पिढी घडवते, आज त्या महिला दिनाचं औचित्य साधून मला मगाशी हा घडलेला प्रसंग फार बोलका वाटला. खरोखर स्त्री, महिला अनेक अशा तिच्या वेगवेगळ्या तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या तिच्या पायऱ्या असतात. कुणाची तरी मुलगी म्हणून जन्मलेली ही छोटीशी बालकन्या जेव्हा स्वतःचं शिक्षण पूर्ण करून पतीच्या घरी जेव्हा जाते तेव्हा सगळा तो संसार, त्यांचं सगळं उठणं बसणं हे सगळं आपल्यामध्ये ती सामावत असते. आणि त्याच्यातूनही जेव्हा ती स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करते त्यावेळेस खरोखर आज या पुरस्कार प्राप्त जे काही सन्मानार्थी आहेत त्यांचा हा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून होतोय. राजीवजी, खरोखरच म्हणजे मला असं वाटतं की इथं उपस्थित असलेली कुठलीही ती महिला, मग ती समाजकार्यात असेल किंवा अजून कुठल्या कार्यात असेल, ह्यासाठी हे कार्य नसेल करत की मला कधीतरी हा पुरस्कार मिळतो. पण जेव्हा कधी अशा एखाद्या पुरस्काराची घोषणा होते आणि आपण तो पुरस्कार घेतो, मला वाटतं एक प्रचंड मोठी कौतुकाची थाप ही आपल्या पाठीवरती यांच्या माध्यमातून पडत असते. आणि अशा पद्धतीचे उपक्रम राजीवजी आज खास आठवण झाली म्हणून सांगते. हाच तो कोल्हापूरचा स्टेज होता जिथे मी माझ्या आयुष्याचा पहिला अवॉर्ड या ठिकाणी स्वयंसिद्धाच्या आमच्या कांचनताई परुळेकर त्यांच्या माध्यमातून घेतला. खरं तर नवी मुंबईला मी राहते, माझी दंतवैद्यकीची खूप चांगली प्रॅक्टिस आहे. पण जसं मी सांगितलं की अण्णासाहेब पाटील मराठा समाजाचं नेतृत्व आणि समाजासाठी ज्यांनी प्राणाचं बलिदान दिलं त्यांच्या घरामध्ये आज जिथे मी सून म्हणून गेले तिथे कुठेतरी आपल्या मातीतल्या माणसांची नाळ साधता यावी म्हणून 8-9 वर्षापूर्वी प्राणा फाउंडेशनच्या माध्यमातून मी आमचं पाटण तालुका ढेबेवाडी या ठिकाणी महिला सबलीकरणाचं काम सुरू केलं. पेशानं स्वतःच डॉक्टर असल्यामुळे आरोग्य हा विषय आपोआपसुकच आला, पण त्याच्या व्यतिरिक्त पर्यावरणातही काहीतरी उद्योगपूरक करावं अशी देखील त्या ठिकाणी काळाची गरज मला म्हणता येईल ती निर्माण झाली. आणि ही करत असतानाच पर्यावरणासोबतच शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा अशी गोष्ट मला असं वाटलं की जितकं मला या छोट्या गोष्टीत काहीतरी करता येईल तितकं मी केलं पाहिजे. हे सगळं करत असताना आज या ठिकाणी महिलांचा सत्कार होतो आणि पुरुषही फार चांगल्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. होय, बरोबर आहे हे की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका पत्नीचा हात असतो, पण मला वाटतं या महिला दिनाच्या निमित्तानं मी हे आवर्जून सांगू इच्छिते
की जर एका महिलेला यशस्वी व्हायचं असेल तर तिच्या पाठीशी तिच्या नवऱ्यासोबत तिच्या पूर्ण कुटुंबाचा हात असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि मला वाटतं माझ्या या गोष्टीची इथे याच्यात बसलेली ऑडिटोरियममध्ये बसलेली प्रत्येक स्त्री कदाचित सहमत असेल. होय, आता वेळ आली आहे कुटुंबाकडून सुद्धा या सगळ्यांना, म्हणजे कुठलीही स्त्री, मग ती मुलगी असेल, महिला असेल, अगदी आमच्या आता एक मावशी इथे या ठिकाणी वर आल्या, त्यांना छानसं वरती येता येत नव्हतं, पण ज्या हिरिरीने त्या वर आला, ज्या हिरिरीने त्यांनी ताईंना सांगितलं, ताई तुमचं भाषण खूप छान झालं, कदाचित ताई मी ते मिस केलं ऐकणं, पण ज्या पद्धतीनं त्यांनी येऊन सांगितलं, खरोखर फार असं काहीतरी छान वाटतं की आज या वयात सुद्धा इतका असा अतोनात भरलेला तो उत्साह आणि समाजकार्याची ही लागलेली ओढ, खरोखर ही एका काळाची गरज आहे. मी जसं म्हटलं की डॉक्टर आहे कुठेतरी आरोग्याची, आता मगाशी मी जेव्हा आले तेव्हा अजून एका ताईंचं इथं भाषण सुरू होतं, तोच एक शब्द माझ्या कानावरती पडला की होय, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य तर हे पहिल्यांदा आलंच, पण स्वतःचं आरोग्य सांभाळत असताना सामाजिक आरोग्य, ज्याला आपण कदाचित काही संस्कार म्हणतो, काही संस्कृती म्हणतो, जे खरोखर एका स्त्रीच्या हातात असतं ते सुद्धा सांभाळणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कालच माझ्या प्राणा फाउंडेशनचा एक महिला मेळावा आणि हळदी कुंकू गुलाल हा कार्यक्रम आमच्या डेबेवाडी इथे संपन्न झाला. इतके वर्ष विधवा महिलांना सन्मान देत असताना आम्ही गुलाल असं नियोजन तिथे करत होतो, पण काल पहिल्यांदा मी माझ्या गावामध्ये, माझं गाव खरं तर पाटण अतिशय वाडी वस्त्यांमध्ये वकसलेलं असं आमचं गाव आहे, आणि अर्थातच जिथे आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या बऱ्यापैकी तरुण असणाऱ्या महिलांना देखील किंवा कुटुंबांना देखील जो विषय मान्य करता येत नाही, तो विषय मी फक्त मला मान्य होता म्हणून लोकांसमोर मांडला, आणि तो होता विधवा महिलांना हळदी कुंकू देण्याचा. खरं तर हीच ती कोल्हापूर राजधानी शहर, आणि याच कोल्हापुरातनं कित्येक वर्षांपूर्वी मी ऐकलं होतं, वाचलं होतं की इथे कोणीतरी विधवांना हळदी कुंकू देऊन त्यांचा सन्मान केला, आणि लगेचच मग बातम्या येत होत्या हे काहीतरी उगीच क्रांतिकारी पाऊल आहे, मग हे काय, म्हणजे महिलांना दुसरं काही सुचत नाही तर घेतलंय हळदी कुंकू आणि लावलं असं तसं, अशा पद्धतीचे अनेक कॉलम सुद्धा मी तिथे काही कमेंट्स वाचल्या. त्यावेळेस कदाचित त्या गोष्टीचा अर्थ मला तेवढा कळला नाही, पण जसं जसं समाजामध्ये खास करून वाड्या वस्त्यांवरती जेव्हा मी जायला लागले, आणि जेव्हा जेव्हा मी जरी कुठे गेले आणि माझ्या औक्षणासाठी का होईना जर कोणीतरी येत असेल तर ती वृद्ध महिला माझ्या ओळखीची असायची, पण ती ते ताट त्या सवाष्णीच्या हातात द्यायची आणि म्हणायची तू कर. आणि तिथे जेव्हा मला समजायला लागलं की हे जरा अतिच होत आहे, म्हणजे जी महिला जिचा खरोखर अगदी मुलाचा जन्म झालेला असतो, आपलं मूल मोठं झालेलं असतं, आणि तिला देखील, त्या मुलाला देखील वाढदिवसाचं औक्षण करताना ती महिला आपल्या सुनेच्या हातात ताट देते, तू कर, का त्या सवाष्णीनं करावं. मग मात्र ही गोष्ट कुठेतरी माझ्या डोक्याला खरंच फार अशा वेदना देऊ लागली की ही प्रथा कदाचित या समाजातनं आपण काढली पाहिजे. कासाठी फक्त एका दुर्दैवी गोष्टीमुळे आपण तो मानच त्या स्त्रियांचा हा असा हिरावून घ्यायचा. आणि कालही मी सांगितलं, आजही या ठिकाणी सांगते की जर लग्न झाल्यावरती माझं नाव डॉक्टर प्राची नरेंद्र पाटील असेल तर कदाचित मी मरताना सुद्धा माझं नाव डॉक्टर प्राची नरेंद्र पाटीलच असेल, आणि हे सौभाग्य घेऊनच मी मरेन. मग का माझ्या कपाळाचं किंवा इतरांच्या दुर्दैवी आपल्या विधवा महिलांच्या कपाळाचं हे हळदी कुंकू काढलं जाऊ नये. कालही मी आमच्या, खरंच सांगते, गाव म्हणजे आपण सगळेही गावातनं चालाय मला कल्पना आहे, पण कुठेतरी जेव्हा वर्षोनवर्ष कपाळाला काळा टिका लावलेल्या माझ्या महिला जेव्हा हिरिरीनं पुढे आला, मी आवाहन केलं होतं की आज मी माझ्या हाताने तुम्हाला हळदी कुंकू देणार आहे, आणि माझी इच्छा आहे, माझा कालचा कार्यक्रम हा जवळपास 1000-1200 महिलांचा होता, पण मी त्यांना सांगितलं 50 नाही, फक्त 5 महिला पुढे या. आणि खरंच सांगते की माझ्या अगदी आनंदाला तिथे पारावर उरला नाही की तिथे 10 ते 11 माझ्या अशा महिला की ज्यांना कित्येक वर्ष घरातनं येता येता, म्हणजे बाहेर पडता पडता एवढा अवकाश झाला होता, त्या महिला समोर आल्या, आणि त्यांनी मी त्यांना जेव्हा हळदी कुंकू लावलं तेव्हा त्यांचा चेहरा ज्या पद्धतीनं खुलला होता, त्यांचं जे काही व्यक्तिमत्व विकासच्या पद्धतीनं मला त्यांचा एका क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. खरोखर असं वाटलं की काहीतरी करतोय आपण या समाजासाठी, आणि हेच काहीतरी करण्याचं धारिष्ट आज या ठिकाणी या हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक त्या महिलेच्या अंगी आहे, आणि म्हणूनच आपण सगळेजण आज या ठिकाणी या पुरस्काराचे सन्मानार्थी झालेलो आहोत. खरोखर एक अतिशय चांगला उपक्रम. खरं तर जर्नलिस्ट फाउंडेशन माझ्या अंदाजाने फक्त पत्रकारांचे त्या ठिकाणी त्यांचे महत्वाचे मूलभूत हक्क आणि त्यांच्यावरती काम करण्यासाठी काम करत आहे. पण दादा, तुम्हाला एक आठवण सांगते की जेव्हा मी साहेबांना सांगत होते की मी आज हा अवॉर्ड घ्यायला जाते, त्यांनी आठवण करून दिली की साहेबांना स्वतःला 2013 साली गोव्याच्या आपल्या पणजीच्या कार्यक्रमात
आणि मला 2017 साली गोव्याच्या आपल्या पणजीच्या कार्यक्रमात हे अवॉर्ड्स आपण दिले होते. मोमीन सरांची फार आवर्जून त्यांनी त्या ठिकाणी आठवण काढली. आणि मग एक खास तुम्हाला हे सांगते की आमच्या घराची जी भिंत आहे ज्याच्यावरती थोडंसं समाजकारणी राजकारणी घर म्हटलं की अनेक मोठमोठ्या लोकांचे फोटो आहेत आणि त्या ठिकाणी कुठेतरी आमच्या दोघांचाही आपला जर्नलिस्ट फाउंडेशनचा पुरस्कार घेतलेला फोटो देखील आमच्या घराच्या भिंतीवरती आहे. आणि सांगत असताना फारच अभिमान वाटला मुलांना सुद्धा की या संस्थेतर्फे पुन्हा एकदा हा पुरस्कार आज या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या अक्षरशः दारातच मी म्हणेन, कारण इथून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावरच महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि जेव्हा महालक्ष्मीचंच नाव घेते तेव्हा मला असं वाटतं की ती प्रत्येक लक्ष्मी, त्या प्रत्येक लक्ष्मीचा कण देखील आपल्या या सगळ्या इकडच्या माता भगिनींमध्ये आहे. हा असाच जोपासत ठेवून आपल्या ह्या सामाजिक कार्याची उत्तरोत्तर प्रगती होत असताना समाजाला आपल्या या व्यक्तिमत्वातून अनेक अशा चांगल्या गोष्टी मिळाव्यात ही सदिच्छा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करते. 8 मार्चच्या महिला दिनाच्या इथे उपस्थित आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एव्हर्शन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेवाडी याचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या वकिली व्यवसायाबरोबरच त्या वकिलीचा आणि कायद्याच्या ज्ञानाचा लाभ समाजातील शोषित पीडित महिलांना करून देऊन त्यांचे जीवन समस्यामुक्त करण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करावा. माननीय डॉक्टर निहारिका प्रभू. माननीय डॉक्टर आरोग्य सेवेचा वारसा जपणाऱ्या त्वचा विकार तज्ज्ञ स्त्री सौंदर्यासाठी मार्गदर्शक व्यक्ती. यानंतर महिलांच्या विकासासाठी त्यांनी जनसेवा महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली. माननीय सौ अर्चना माळी गेली 20 वर्ष. यानंतर मुंबई विद्यापीठाचा डिप्लोमा त्यांनी घेतलाय. माननीय डॉक्टर सुचिता पाटील मुंबई. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करावा. माननीय स्मिता साकेत पाटील मिल्क प्रोडक्ट सातारा. कृषी प्रक्रिया व औद्योगिक क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा आहेत. माननीय सौ वैशाली किरण साबळे पाटील सातारा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय सौ स्वाती योगेश गोखले चित्रकार व अग्निहोत्र प्रचारक पुणे. स्वाती योगेश गोखले चित्रकार व अग्निहोत्र प्रचारक. मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करावा. नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव या ठिकाणी जानेवारी 2 जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मांडे सहाय्यक शिक्षिका तुळस वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. यानंतर माननीय सौ शिवानीताई 24/7 हेल्पलाईन नंबर सेवा राबवत आहेत. माननीय सौ शिवानीताई विक्रम कळसकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय डॉक्टर सोमगोपाल नितीन वडिलांकडून आणि लग्नानंतर सासू सासऱ्यांच्याकडून समाजसेवेचा वारसा
नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. जोरदार टाळ्याने स्वागत करा माननीय डॉक्टर सौमित्रा. माननीय डॉक्टर माधवी देसाई, पुणे. यानंतर माननीय डॉक्टर कुसुम गुंडोपंत सुतार यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान. गुंडोपंत सुतार वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉक्टर कुसुमताई निराश्रित कुटुंबियांना आधार देणे हे यानंतर माननीय स्वानंदी देशमुख संस्थापक जागृती फाउंडेशन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. शिरोळ जिल्हा कोल्हापूर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय सौ वैशाली विलास जमदाडे, अध्यक्षा तासगाव तालुका, जय महाराष्ट्र तासगाव. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय सौ वैशाली विलास जमदाडे. यानंतर माननीय इंदुमती लक्ष्मण सरगर, कामगार मित्र, जय महाराष्ट्र असंघटित कामगार युनियन सांगली यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माननीय इंदुमती लक्ष्मण सरगर शुभ हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय सौ वसुधा अनिल गुरव, महिला आरोग्य दूत, कळंबे तर्फ ठाणे जिल्हा कोल्हापूर यांना देखील या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माननीय सौ वसुधा अनिल गुरव, महिला. यानंतर माननीय सौ शारदा आणि आत्मविश्वास विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन मार्गदर्शन करत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील आदर्श नवदुर्गा माननीय सौ शारदा नेडकर. यानंतर माननीय सौ जयश्री धनाजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती बेताची असूनही सगळं दुःख पाठीमागे ठेवून जगायला शिकल्या. यातून आपणाला खरी प्रेरणा मिळाली. माननीय सौ जयश्री धनाजी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या, यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्टेजवरती येत जावे. माननीय सौ पल्लवी अभिनंदन शिरंबेकर, माननीय सौ पल्लवी अभिनंदन शिरंबेकर, उपाध्यक्ष, जय महाराष्ट्र असंघटित कामगार युनियन सांगली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय सौ सोनाली राहुल पाटील, नवदुर्गा आदर्श उपसरपंच. यानंतर माननीय सौ नीता दीपक पाटील, संचालिका, महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माननीय सौ नीता दीपक पाटील, संचालिका महाराष्ट्र राज्य उद्योजक संघटना कोल्हापूर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय शाहीर शीला लोंढे पाटील, लोकसंस्कृती कला क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व यांना देखील या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माननीय शाहीर शीला लोंढे पाटील, लोकसंस्कृती कला क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व केकले पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय शाहीर शीला लोंढे पाटील.
बापुडे बुद्रुक तालुका शिराळा जिल्हा सांगली. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तालुका उपाध्यक्ष आपल्या शुभ हस्ते इतर पुरस्कार प्रदान करण्यात येते. यानंतर मोनिका चंदन यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित. यानंतर माननीय योगिता काळे यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावे. माननीय योगिता काळे देण्यात येतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करा. माननीय योगिता काळे आदर्श विजयोत्सव नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर पायल जाधव यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावे. माननीय पायल जाधव यांना माननीय पूजा अंधारे विजयोत्सव नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करा. यानंतर शुभांगी काळे यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माननीय जोरदार टाळ्याने स्वागत करा. माननीय शुभांगी काळे यानंतर गौरी भोसले यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावे. माननीय गौरी भोसले यांना मान्यवरांचे शुभ हस्ते रागिनी जोशी आदर्श विजयोत्सव नवदुर्गा पुरस्कार. यानंतर वर्षा अंधारे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावे. माननीय वर्षा अंधारे जोरदार टाळ्याने स्वागत करा. यानंतर आदर्श विजयोत्सव नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. माननीय रेश्मा जाधव जोरदार टाळ्याने स्वागत करा. यानंतर वैष्णवी अंधारे यांनी तयार राहायचं. माननीय वैष्णवी अंधारे आदर्श विजयोत्सव माननीय. यानंतर राणी अंधारे यांनी तयार राहायचंय. वैष्णवी अंधारे यांचा पुरस्कार देऊन सन्मान संपन्न होतो. यानंतर माननीय राणी अंधारे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. नवदुर्गा सन्मान. यानंतर माननीय शीतल पवार यांनी तयार राहायचंय. माननीय शीतल पवार आदर्श विजयोत्सव माननीय शीतल. यानंतर राजश्री जाधव यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावे. माननीय राजश्री जाधव मान्यवरांच्या शुभ हस्ते यांना पुरस्कार देण्यात येतोय. यानंतर चंदा अंधारे यांना विनंती आहे की आपण माननीय हर्षदा काळे आदर्श विजयोत्सव नवदुर्गा सन्मान पुरस्कार. माननीय हर्षदा काळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करा. माननीय हर्षदा काळे. यानंतर माननीय अश्विनी आहे.
मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. माननीय अश्विनी कोल्हाटे आदर्श विजयोत्सव नवदुर्गा सन्मान, यानंतर माननीय अरुणा जाधव सर्वांना विनंती आपण आसन कार्यक्रमाची सांगता होत असताना आदरणीय मनीषाताई रोटे, सुजाता पेंडसेताई, प्राचीताई पाटील सर्वच विचारपीठावर मान्यवर, मी या संस्थेचा फाउंडर मार्गदर्शक असल्यामुळं मी फारसा वेळ घेणार नाही. तुम्ही मला एवढा सगळा कार्यक्रम 2.5-3 तास चालू आहे आणि हा गाडीवाला येऊन किती वेळ बोलतोय कुणास ठाऊक. मी काही बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो, हा कार्यक्रम महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनने घेऊन सर्व महिलांचा सन्मान केला आहे. नारी शक्तीचा खऱ्या अर्थानं सन्मान या ठिकाणी झाला आहे. विचारपीठावर सर्व उपस्थित आमच्या भगिनी, आपण सर्वजण सर्वांचंच मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.